हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय गिरिजा ब्लॉगिंग. जर हा तुम्हाला सयाजी वॉटर पार्कचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण भेटूया आता. तर मी आवरलं सकाळी लवकर आणि आता मी चालले होते रोहन त्यांच्या घरी. आणि हा बघा कसा नटून थटून बसला होता. परत तनुजा वहिनी, रोहित, मी आणि अजून पण भरपूर जण आहेत. मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते की कोण कोण आहे आमच्यासोबत. मग हा बघा कसा नाटकी करतोय. ह्याची खूप नाटकी झाली होती. असं काही हाच वॉटर पार्कला चालला होता. तेवढ्यात आमची गाडी आली. आम्ही गाडी केली होती क्रुझर, का तर आम्ही नाही म्हणतो तर 10-11 जण होतो. हे बघा विजया, AP, परत रोहन असे पैसे दाखवत होता ना की ह्याच्याकडे खूप पैसे आहेत, पैसा. परत त्याच्यानंतर परत सगळेजण होतं, खूप जण होतं. तुम्हाला हळूहळू पुढे सांगेन मी कोण कोण होतं कोण कोण नाही. पुरी भाजी खाल्ली आणि थोडेफार ट्रान्झॅक्शनचे व्हिडिओ केले. इकडून उडी मारून डायरेक्ट सयाजी वॉटर पार्कला पोहोचायचं. मग ते शेवटी कंप्लीट झालं. आम्ही पोहोचलो सयाजी वॉटर पार्कला. तर हे बघा सगळे बॅगा वगैरे घेऊन आम्ही आम्हाला असं एक्साइटमेंट झाली होती ना की आज जाऊन आम्ही कधी राईड करतोय, कधी आज जाऊन खेळतोय. खूप मजा येणार होती. त्याच्यानंतर आम्हाला भेटला कोण नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तो कोण आहे तो. मग परत आम्ही आत गेलो. आत एंट्रीचे पासेस वगैरे चालू होतं सगळं. तर सयाजी वॉटर पार्कला तिकीट हे 1300 रुपये आहे. आता सीझनमुळे 1300 रुपये ठेवले त्यांनी. तिथे आम्ही खूप मज्जा मस्ती केली. परत आम्ही असं ठरवलं की पहिल्यांदा सगळ्या राईड करायच्या आणि त्याच्यानंतर परत पाण्यात जायचं. मी फक्त एकच राईड केली, हॉर्स रायडिंग. मी बाकीचं काहीच केलं नाही, का तर मला भीती वाटत होती. त्याच्यानंतर डायरेक्ट मी गेले स्विमिंग पूलमध्ये. परत मगाशी मी जो मुलगा दाखवला होता तो दुसरं तिसरं कोणी नसून आपला चांडाळ चौकडीतला छोट्या बाई होता. मग परत आम्ही इतका डान्स केला की बापरे, खूप डान्स केला आम्ही. त्याच्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की जरा थोडेफार स्लोमोचे व्हिडिओज मारायचे, पण पाय भाजत होते म्हणून खूप फास्ट आलो. परत साक्षीचा आणि माझा एक जगा वेगळा आणि एक उत्तम प्रकारचा डान्स चालू होता. ते आम्हाला पण माहीत नव्हतं आम्ही काय करत होतो. परत छोट्या आणि मी आम्ही दोघांनी पण स्लोमोचे खूप व्हिडिओज काढले. आणि मित्रांनो, आत वॉटर पार्कला असल्यामुळे आम्ही सगळ्या राईड आणि पाण्यात खेळत होतो. त्याच्यामुळे मला सगळं शूट घेता आलं नाही. पण मी जेव्हा नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा मी सगळ्या आतल्या राईडचे, सगळ्या स्विमिंग पूलचे, वॉटर पार्कचे सगळे शूट घेईन. परत संध्याकाळी आम्ही जेवलो. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.